ओम नमः शिवाय. नमस्कार. मी पंडित सुनील गुरुजी त्र्यंबकेश्वर वरून. आपल्या कुंडलीमध्ये जर राहू आणि शनी एका घरात असेल तर त्याला म्हणतात पितृदोष, म्हणजे नारायण नागबली. जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला यावं लागेल आणि त्या पितृदोष पूजा आपल्याला करावं लागणार आहे. नारायण नागबलीचा आज तुम्हाला मी माहिती देतो की नारायण नागबली दोष असलं, पितृदोष असलं तर आपल्याला काय त्रास होतो. सर्वात महत्वाची गोष्ट, घरामध्ये अकाल मृत्यू होणं, संतान न होणं. डॉक्टर म्हणतो की एकदम ओके, नवरा बायकांचं दोघांचं ओके, काही अडचण नाहीये. मग अडथळा कुठे येते? म्हणजे नारायण नागबली. जर नारायण नागबली केली तर 100% आपल्याला संतान प्राप्ती होईल. मग घरात आजारपण पडणं, आजारी होणं, ऍक्सिडेंट होणं आपल्याला, तर त्याच्यासाठी नारायण नागबली करणं. दुसरं समस्या काय असते की लग्न न होणं, लग्न अडथळा येणं. मुलीचं शिक्षण चांगलं आहे, मुलाचं शिक्षण चांगलं आहे, चांगली नोकरी आहे, तरी सुद्धा मंडळी लग्न होत नाही. त्याचा कारण काय आहे की पितृदोष लागलेला आहे. म्हणून त्याच्यासाठी पितृदोष करण्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरला यायचं. मुलगा चांगलं शिक्षण झालेलं आहे, चांगला अभ्यासू आहे, पण त्याला नोकरीच लागत नाही. तो कुठेही काम करायला गेला तर त्याला नेमका शेवट अडथळा येते. शेवटी तो काय करतो, मानसिकता त्याच्या ठिकाणावर नसतात, डोकं ठिकाणावर नसतं, मग तो टेन्शन घेतो. मग तो काय करतो, नशा पदार्थ करायला लागतो. त्याच्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरला यायचं आणि पितृदोषाची पूजन करायचं. आज तुम्हाला मी सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की घरात कटकटी होणं, नवरा बायकांचं भांडणं होणं. चांगला खरा सांगू का की नवरा बायकांचं एकदम ओके आहे, पैसे चांगले आहे, घरदार चांगलं आहे, लग्न झालेलं आहे, पण शेवटी जर घरात भांडणं होत असत, कटकटी होत असत, तर त्याच्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरला येऊन नारायण नागबली करायला पाहिजे, म्हणजे पितृदोष. त्याच्यासाठी आपण खाली दिलेला नंबर संपर्क करायचं. मी पंडित सुनील गुरुजी त्र्यंबकेश्वर वरून. आपण बुकिंग पण करू शकतात, मला फोन पण करू शकतात. आणि त्याच्यासाठी आपल्या जर पूजा करायचं असेल, तुम्हाला समस्या असेल तर मला फोन पण करू शकता. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बम.